नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आम्ही पोहोचलो जंगलाच्या आतमध्ये, जिथं भेटला एक छोटासा क्रॅब आणि सुरू झाली नवीन एक्साइटमेंट. आता पुढे काय, कुठं नेणार आहे हा रस्ता? पुढे आपल्याला एक ब्रिज लागला, मस्त पाण्याचा आवाज आणि एक नंबर दृश्य. आणि हो, माझ्या बॅगची चेन सुद्धा गेली होती. पण मित्रांनो, जर्नी थांबली नाही, कारण काहीतरी खास जवळ येत होतं. ह्या ब्रिज वर थोडा टाइमपास करून आपण जाऊन पोहोचलो दुसऱ्या ब्रिज वरती. हा एकच लोखंडी ब्रिज होता, बाकी सगळे हाताने बनवलेले होते. आता आमचा सिद्धू दादा बघ काय खूप म्हणतो. दिवसापासून माझ्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या होत्या. आता भाऊला कोणत्या भावना व्यक्त करायच्या होत्या ते तुम्हाला सांगतो मी पुढे. भाऊ म्हणत होता तू कॅमेरा सुरू केला नाही. जरा ऐकून जावं भाऊच्या भावना. तर आमचे मित्र सूरज जिंगळे, आम्ही त्यांना खूप मिस करत आहोत. तर लव यू सूरज. झाला टाइमपास वगैरे करून सगळं झालं, शेवटी तो मुमेंट आलाच. समोरचे दृश्य दिसलं ते शब्दात सांगता येणं अशक्य आहे. पाण्याचा आवाज, थंड वारा आणि ती शांतता. त्या क्षणी फक्त माझ्या चेहऱ्यावरती आनंद होता. इतका सुंदर मुमेंट का वाटलं, सगळा प्रवास याच्यासाठीच होता. तिथं पोहोचल्यावर काय वाटलं होतं ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही मित्रांनो. वेगळाच अनुभव होता आणि तिथं पोहोचण्याचं सुख वेगळंच. ना गर्दी ना काही, जास्त लोक पण नव्हते. मित्रांनो, हा देवकुंडचा ट्रॅक आपला पूर्ण 3 तासाचा होता, पण या 3 तासामध्ये आपल्याला भरपूर काही बघायला भेटलं. लय वेगळे अनुभव, लय काय काय बघायला भेटला. पण तिथे थांबणे आपले पॉसिबल नव्हते. पण हा प्रवास संपत नव्हता, कारण प्रत्येक पावलात काही ना काहीतरी आठवणी मिळत होत्या. हसणं, मजा आणि ट्रॅकचा तो वेगळा अनुभव सगळं मनामध्ये साठवून घेतलं होतं. मित्रांनो, ही होती आमची छोटीशी देवकुंड वॉटरफॉलची ट्रिप. प्रवास जरी संपला असेल तरी आठवणी नेहमी कायम सोबत